नमस्कार, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. आज ट्रेकसाठी आम्ही एकूण 14 मित्र जमा झालो होतो. आज अंजनेरी त्याचप्रमाणे रांजणगिरी हा किल्ला आम्हाला करणे होते. आजच्या या ट्रेकसाठी नेत्रा, स्फूर्ती, स्नेहा, महेश भोजने, तावरे, सतीश, सुधाकरजी, सचिन, कमलाकर, सुनीलजी, दिनकरजी, मनोहर, प्रमोद आणि प्रकाश हे एकत्रित आले होते. सर्वजण कसाऱ्यापर्यंत अगदी व्यवस्थित पोचले होते. पुढील रचना ही कसाऱ्यापासून अंजनेरी किल्ल्यापर्यंत वाहनाने होती. 2 जीपमध्ये आम्ही सगळे बसलो. येथील रस्त्यावरील धाब्यामध्ये आम्ही चहापान केले आणि पुढे निघालो. अंजनेरी येथील जैन मंदिरापाशी पोहोचलो. येथील स्थानिक निवासी श्री लक्ष्मणजी यांच्याकडे आम्ही चहापान केले. यांच्याकडे चहापान तसेच जेवणाची देखील व्यवस्था आहे. अंजनेरी हा किल्ला आम्ही पहाटे 5:30ला चढण्यास प्रारंभ केला. हा किल्ला संपून आम्ही 9पर्यंत किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. येथून पुढचा जो किल्ला होता तो रांजणगिरी हा किल्ला करणे होते. यासाठी आम्ही पुन्हा एकदा वाहनात बसलो. येथील जवळच असलेले नव्याने बांधलेले प्रतीक केदारनाथ शिवमंदिरात आम्ही दर्शनास गेलो आणि पुढची वाट आम्ही रांजणगिरी किल्ल्याची धरली. आता ऊन बऱ्यापैकी चढले होते. हवातला गारवा नाहीसा झाला होता. पहाटे अगदी थंडी आम्हाला मिळाली होती. रांजणगिरीच्या पायथ्याच्या गावापाशी आम्ही पोहोचलो. एका शेतावरील घरामध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो. आम्ही जेवण करूनच पुढे किल्ल्याकडे निघणार होतो. येथील गावकऱ्यांनी आम्हाला पाणी तसेच बसण्यासाठी व्यवस्था केली. या ठिकाणी असलेल्या झाडाच्या सावलीमध्ये आम्ही सर्वांनी आपापल्या घरून आणलेलं जेवण आम्ही सर्वांनी एकमेकांना वाटून सहभोजन केले. येथूनच आम्ही पाणी भरून या घराच्या समोरूनच आम्ही गडाच्या दिशेने निघालो. येथील गावकऱ्यांकडून या गडाबद्दल थोडीशी माहिती घेतली. त्याचप्रमाणे वर जाणाऱ्या गडवाटेबाबत देखील माहिती करून घेतली. येथील काका आम्हाला अर्ध्यापर्यंत सोडण्यासाठी आलेले होते. किल्ल्यावर जाण्यासाठी रांजणा सदृश्य दिसणाऱ्या शिखराकडे लक्ष देऊन आपल्याला पुढे चाल करणे आहे. समोरच एक सावरीचे झाड दिसते. या सावरीच्या झाडापासून डाव्याकडे जाणारी वाट ही सोंडेकडे जाते. सोंडेपासून काही अंतरावरच आपल्याला मुख्य मार्ग सापडतो. या किल्ल्यावर असलेले एक शिखर जे रांजणासारखे दिसते, त्यामुळे या किल्ल्याला नाव हे रांजणगिरी पडलेले आहे असे कळते. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेत रांजणगिरी हा किल्ला आहे. नाशिक शहर हे प्राचीन काळापासून फार मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. डहाणू तसेच नालासोपारा बंदरात उतरलेला माल जव्हार गोंडाघाट मार्गे अंबोली घाट या मार्गे नाशिकला येत असे. या व्यापार मार्गाचे रक्षण करण्यासाठी जव्हारजवळ भूपतगड व घाटमाथ्यावर त्र्यंबकगड, बसगड म्हणजेच भास्करगड, हर्षगड, रांजणगिरी, अंजनेरी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. रांजणगिरीच्या दक्षिण टोकाला असलेल्या सुळक्याचा आकार रांजणासारखा असल्यामुळे या किल्ल्याला नाव रांजणगिरी हे पडले गेले आहे. ह्या किल्ल्याचे प्रवेशद्वार तसेच तटबंदी, बुरुज हे काहीही अवस्थेत नाहीत. आडव्या पसरलेल्या या गडावर पाण्याची केवळ 2 टाकी आहेत. त्यातील एक टाके हे पूर्णपणे बुजलेले आहे. दुसऱ्या टाक्यामध्ये पाणी आहे, पण ते पिण्यायोग्य नाही. गडावर प्रवेश करण्यापूर्वी रांजणासारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकार घेतलेल्या सुळक्याला वळसा घालून आपल्याला जावे लागते. या रांजण सदृश्य सुळक्यावर आपल्याला जाता येते. आपल्याला सोबत प्रस्तर रोवण्याचे साहित्य असणे फार आवश्यक वाटते. गडाच्या वाटेवर घसारा असल्यामुळे खूप दक्षतापूर्वक चालणे फार आवश्यक आहे. गडावर सावलीसाठी एकही झाड नसल्याने भर उन्हामध्ये हा ट्रेक करणे थोडे त्रासदायकच ठरते. सोंडेवरील वाट दूरपर्यंत घेऊन जाते, म्हणून उंचवट्यापासून सरळ न जाता डाव्या बाजूकडे वळणारी वाट घेणे आवश्यक आहे. चढाई करताना गावातील गावकऱ्यांशी आपण वाट माहीत करून घेणे देखील आवश्यक आहे. या गडावर पोहोचण्यासाठी मुंबई नाशिक रस्त्यावर
नाशिकच्या अलीकडे 15 किलोमीटर व मुळे गावाकडे जाणारा रस्ता लागतो. मुळे गाव हे रांजणगिरीच्या पायथ्याशी असलेले गाव. डोंगराच्या सोंडेवरून साधारणतः 1.5 तासापर्यंत आपल्याला किल्ल्यावर जाता येते. किल्ल्यावर राहण्याची कोणतीही सोय नाही. किल्ल्यावर जेवणाची देखील सोय नाही. गडावरील पाणी हे पिण्यायोग्य नाही. तर मित्रांनो, हा किल्ला पाहण्यासाठी आपण नक्की जावे. आपले हिंदू देवदेवालये, गड किल्ले, त्याचप्रमाणे ऐतिहासिक वास्तू यांची आपण काळजी घेऊया. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केर कचरा होणार नाही याची देखील दक्षता आपण घेऊया. ऐतिहासिक वास्तूंची अवहेलना होणार नाही अशा गोष्टी आपण करू नयेत. रांजणगिरी करताना आपल्याला अंजनेरी, त्याचप्रमाणे हर्षेगड किंवा भास्करगड किंवा त्र्यंबकगड आपल्याला सहज करता येतो. आपण जरूर या किल्ल्याला भेट द्यावी. जय श्रीराम, जय हिंद, जय भारत, हर हर महादेव. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतो श्रींची इच्छा.